ऑक्टोबर 20 तारीखला सायंकाळी 8:30 दरम्यान विजयपूर रोडमध्ये नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं। त्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 311, 3(5) आणि हत्यार कायदा 425 अन्वये विजयपूर रोड जी घटना आहे त्याबद्दल विजयपूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला। आणि त्यात असं जे फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमकी दिलं, चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीची गोष्ट होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन DCP परिमंडल श्री कबाडे, ACP श्री पवार, PI श्री दादा गायकवाड, क्राईम PI आणि इकडचं DB पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेले आहेत। हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचे डिटेक्शन आहे। यात अशा ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहे, तिथं जे काही संभाषण झालं होतं, फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं, तरीही त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सराईत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून 3 आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेले आहे। त्यापैकी 2 जण 3 आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे। प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड, राहणार सेटलमेंट। दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारक्या संगटे। अशा 3 जणांचा निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जे लूट झालेले सोन्याच्या चेन, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण 1,47,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत। या कामगिरीबद्दल